नमस्कार मित्रो, मराठी सिने न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी घेऊन येत असतो आपल्यासाठी छोट्या परंतु महत्त्वपूर्ण अपडेट्स. पहिली अपडेट्स, सैराट सिनेमातील अभिनेता तानाजी गळगुंडे याच्याबद्दल. तानाजी गळगुंडे हा मराठीतील अभिनेता आहे. सुपरहिट सैराट सिनेमात त्याने काम केलं आहे. सैराट सिनेमात त्याने लंगड्याची भूमिका केलेली आहे. या भूमिकेत ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सैराटनंतरही त्याने विविध सिनेमामध्ये काम केले आहे. बिरकीट, फ्री हिट, दणका, एकदम कडक, गस्त, मुसंडी, माझा गडबम, नवरदेव, BS ॲग्री, घर बंदूक, बिर्याणी, झुंड, मनसू मिलेंगे या सिनेमामध्ये तानाजीने काम केलं आहे. त्याच्या अभिनयाचा वेगळा चाहता वर्ग आहे. डेस्टिनेशन वेडिंग पैशाचा प्रचंड वापर आणि शाही लग्न सोहळे आजकाल केले जातात. लग्नामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. शाही लग्न करणं हे सध्या स्टेटस बनलं आहे. मात्र खरंच इतका पैसा खर्च करूनही शाही थाटात लग्न करण्याची गरज आहे का, असा प्रश्न सैराट फेम अभिनेता तानाजी गळगुंडे यांनी विचारला आहे. एका मुलाखतीदरम्यान तानाजी लग्न व्यवस्थेबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. इतका खर्च करून मोठी लग्न करण्यापेक्षा रजिस्टर लग्न करावं, असं तानाजी गळगुंडे यांनी म्हटलं आहे. लव्ह अँड रिलेशनशिपबद्दल त्याचं काय मत आहे ते आपण पाहूयात. तानाजी, मला लग्न व्यवस्था पटत नाही आहे. कदाचित मी खूप पुढे गेलो असेन. मला आता लग्न पटत नाही. मला आता पटत आहे ते फक्त लिव्ह इन रिलेशनशिप. तुम्ही एखाद्या व्यक्तीला आवडत आहात तर मग त्याच्यासोबत राहायला हवं, असं तानाजी म्हणाला. लग्नातील अवाढव्य खर्चावर तानाजीचं काय मत आहे ते पाहूयात. लग्नाआधी एखाद्याला पाहायचं आणि त्याला तुम्ही आवडता आहात की नाही हे माहीत नाही, तरीही त्या मुलीसोबत लग्न करायचं हे मला पटत नाही. सगळ्यांनी एकत्र यायचं, मग एका दिवसासाठी एवढा तामझाम कशासाठी? 5-10 लाख रुपये खर्च करायचे. एवढा खर्च करूनही वरात काढायची, नाचायचं, एवढं कशासाठी करायचं, असं तानाजी म्हणाला. आपल्याला जर आपल्या मित्रासोबत नाचायचंच असेल तर एखादी छोटी पार्टी करून आपण त्या पार्टीमध्ये नाचू. माझा वेगळा विचार आहे. मला लव्ह इन रिलेशनशिपमध्ये जास्त ग्रेट वाटतं. पण जर लग्न करायचंच असेल तर ते रजिस्टर पद्धतीनं करावं. जास्ती खर्च नको. 2-4 हजारात लग्न केलं तर ते फार चांगलं वाटतं, असं तानाजीनं सांगितलं. पुढची अपडेट पाहूया माधुरी पवारबद्दल. माधुरी पवार बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. ती वेगवेगळ्या विषयांवर परखडपणे मत मांडत असते. आजही तिने कास्टिंग काउचवर आपलं मत मांडलं आहे. माधुरीने एका मुलाखतीदरम्यान तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्रींना कास्टिंग काउचचा अनुभव येतो. कलाविश्वात काम देतो या नावाखाली अनेक अभिनेत्रींना कॉम्प्रोमाइज करण्याबद्दल विचारलं जातं. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री माधुरी पवार हिला देखील आला आहे. आल्याड पल्याड सिनेमाच्या निमित्तानं एका मुलाखतीदरम्यान माधुरीने आलेला अनुभव सांगितला. एकदा माधुरीला देखील असा फोन आला होता. त्या व्यक्तीला सातारच्या शिव्यांचा अनुभव दिला, असं माधुरीने सांगितलं. ती म्हणते, मला एकदा फोन आला. मला वाटलं असेल कोणाचा तरी फोन. तर मग मी फोन घेतला तेव्हा लक्षात आलं की हा काही वेगळा फोन आहे. त्याने मला विचारलं की मॅडम तुमची डेट मिळेल का, मला तुम्हाला भेटायचं आहे. मग मी त्याला म्हटलं की या आमच्या घरी. तर त्याचं म्हणणं होतं की एकट्याला भेटायचं आहे. मग मी म्हटलं एकटीलाच का भेटायचं तुम्हाला? तर म्हणे भेटतात की, मराठी हिरोईन भेटतात की. ही ती भेटते, त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली, असं माधुरीनं सांगितलं. त्याबरोबर सांगितलं की मला लक्षात आलं हा काय प्रकार वेगळा आहे. तर मग मी म्हटलं ठीक आहे भेटते तुला, पण तू कुठे आहेस ते तर सांग. मी इथे आहे तिथे आहे. तर त्याला इथं म्हटलं की तू तिथंच थांब, तुझी कशी फाडायची ते मी तिथे येऊन सांगते तुला, मग माझी डेट कशी असते ते तुला कळेल. मी गेले आणि त्याला बरोबर सांगितलं की डेट काय असतं, असं माधुरी पवार हिने या मुलाखतीत सांगितलं. पुढची अपडेट आहे अंकुश चौधरीबद्दल. मुंबई देशाची आर्थिक राजधानी. दररोज हजारो लोक मुंबईत येत असतात. मोठी स्वप्न आणि त्यांचा पाठलाग करण्यासाठी लागणारा वेग हा शहर देतं. पण सोबतच शहराचं मूळ सौंदर्य हरवत चाललं आहे, अशी खंत मूळ मुंबईकर व्यक्त करतात. अस्सल मुंबईकर असणारा अभिनेता अंकुश चौधरी यांनी
अशीच खंत बोलून दाखवली आहे. याबाबत अंकुश चौधरीने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने त्याचा अनुभव शेअर केला आहे. कापड गिरण्या आणि गिरणी कामगार ही मुंबईची खरी ओळख. मात्र ही ओळखच हळूहळू पुसत चालली. अंकुशने या पोस्टमध्ये सांगितलेलं आहे. कामगारांचं अस्तित्व ही मुंबई नगरी नाकारू लागली आहे. त्या जाणीवेतून अस्वस्थता येत असल्याचं अंकुश म्हणत आहे. गिरणी कामगारांवर आधारित एक नाटक अंकुश चौधरी करतोय. तोडी मिल्क फॅन्टसी या नावाचं अंकुशचं एक नाटक प्रेक्षकांना भेटला येत आहे. त्या निमित्ताने अंकुशाने हे पोस्ट शेअर केले. यातच त्यांनी मनातील खंत बोलून दाखवले आहे. अंकुशची पोस्ट आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी अंकुश चौधरी. गेले 50 वर्ष मी या मुंबई शहरात राहतोय. या शहराचा वेग आणि त्याच वेगाने बदलणारे हे शहर मी रोज पाहतोय. या शहरातल्या किरणी गावात मी लहानाचं मोठं झालो. कॉलेज, नाटक, कट्टा, उत्सव, मॅटर, क्वार्टर, दोस्ती, यारी या थोडक्यात सांगायचं झालं तर याच गिरणी गावात माझी सगळी दुनियादारी. सांगायची गोष्ट ही की शहर बदलतंय आणि यावेळेस फक्त शहर नाही तर सर्वांनाच सामावून घेण्याची या शहराची मूळ वृत्तीच बदलत आहे. कधी काळी या शहरावर राज्य करणाऱ्या मूळ मुंबईकराचं अस्तित्व संपत चाललेलं आहे. ज्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून शहर उभं केलं आहे त्या कामगारांचं अस्तित्व हे शहर नाकारू लागलं आहे. या सारीची जाणीव आणि जाणीवेतून येणारी अस्वस्थता माझ्यासारख्या अनेक भूमिपुत्रांच्या वाट्याला येत असेलच. एक कलाकार म्हणून या अस्वस्थतेच्या लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून या शहरातील गावाची आणि गिरणी गावातल्या भूमिपुत्रांची गोष्ट सांगणार. तोडी मिल फॅन्टसी हे नाटक आपल्यासाठी घेऊन येत आहे 22 जून रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह सायंकाळी 4 वाजता या राणीबाग भायखळा येथे. आपल्या या शहराची, आपल्या गिरण गावाची गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. माझी खात्री आहे माझी या प्रयत्नात तुम्ही मला नक्कीच साथ द्याल. तुमचा मित्र गिरणगावचा भूमिपुत्र अंकुश चौधरी. पुढची अपडेट आहे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नायिका सई ताम्हणकर याच्याबद्दल. अभिनेत्री सई ताम्हणकर हिने स्वतः कपड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. मॅडम एस हा नावाचा हा ब्रँड आहे. काही दिवसापूर्वी वेगवेगळ्या शब्दांची पोस्ट करत होती. यातच नक्की काहीतरी खास असल्याची हिंट तिच्या चाहत्यांना मिळत होती. सईने वाढदिवसानिमित्त एक खास गोष्टीची घोषणा केली आहे. सईने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. सईने तिच्या वाढदिवसानिमित्त मॅडम एस हा मर्चंडाईज ब्रँड लॉन्च केला आहे. अगदी हटके असं या ब्रँडचं नाव आहे आणि त्याची गोष्ट देखील तितकीच खास आहे. क्वीन ऑफ द सॅसी ड्यूट असा याचा अर्थ आहे. सईने लॉन्च केला आहे हा नवा ब्रँड 2024 वर्षासाठी अगदीच खास आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. बॅक टू बॅक प्रोजेक्ट आणि धमाकेदार काम करूनही सई चर्चेत असते. आता तिची एक खास गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सईने कपड्यांचा हा ब्रँड लॉन्च केला आहे. या सगळ्यात बाबतीत सई बोलली आहे की ब्रँड लॉन्च करणं ही संकल्पना डोक्यात अशी नव्हती, पण फॅनच्या मनात नुसतं राहायचं नाही तर उतरायचं आहे आणि मी या निमित्तानं करू शकते. म्हणूनच कायम आपल्या फॅन्ससोबत मनापासून जोडले जाऊ, या ब्रँडमुळे त्यांच्या मनात राहू ही यामागची संकल्पना होती. म्हणून मी हा ब्रँड लॉन्च केला आहे असंच सई म्हणाली. मॅडम एस हा फक्त ब्रँडच नाही तर माझ्याकडून माझ्या फॅन्ससाठी, प्रेक्षकांसाठी असलेला एक रिटर्न गिफ्ट आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं तो लॉन्च करणं माझ्यासाठी दुसरा मुहूर्त नाही. म्हणूनच फॅन्ससाठी असलेलं हे खास रिटर्न गिफ्ट. या मर्चंडाईजला सगळेच खूप प्रेम देतील यात शंका नाही. मी उद्योजिका फक्त पेपरवर असली पण मानसिकरित्या ते काही पटत नाही. तुम्ही सगळेच याला भरभरून प्रेम द्याल, असंच काम करण्यासाठी यातून प्रेरणा द्याल अशी आशा आहे असंही सई ताम्हणकर म्हणाली. आता बघायचं हे ब्रँडचं नाव सुचलं कसं, ब्रँडचं नाव काय असावं हा प्रश्न असताना माझ्या अगदी जवळच्या मित्रांनी याला छान असं माझ्या पर्सनॅलिटीला शोभल असं नाव सुचवलं आहे. यातूनच मॅडम एस हा मर्चंडाईज ब्रँड आम्ही लॉन्च करतो आहे. क्वीन ऑफ सॅसी ड्यूटसारखा असलेला माझा स्वभाव आणि यातून आलेलं हे कमाल नाव माझ्या मर्चंडाईजला मिळालं आहे आणि हा ब्रँड आजपासून तुमचा झाला आहे असं मी म्हणेल, असं सई ताम्हणकर म्हणाली. धन्यवाद.